एखाद्या पीडितेच्या प्रायव्हेट पार्टला हात लावणं, तिच्या पायजम्याची नाडी सोडणं किंवा तिचा कपडे काढण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच लैंगिक अत्याचाराचा गुन्हा त्याच्यावर दाखल होत नाही। अलाहाबाद हायकोर्टाने हा निर्णय दिला, ज्याची सगळीकडे चर्चा झाली। आता यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात सुमोटो याचिका दाखल करण्यात आली आणि सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। यावेळेला वकिलांनी असं सांगितलं की याआधी सुद्धा अनेक हायकोर्टांनी अशा प्रकारे आश्चर्यकारक किंवा संतापजनक टिप्पण्या दिलेल्या आहेत, ज्यामुळे एकूणच निगेटिव्हिटी पसरते किंवा पीडितेच्या कुटुंबावर त्याचा परिणाम होतो। यावेळेला सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी जो अलाहाबाद हायकोर्टाने निकाल दिलेला होता तो तर पलटवलाच, त्याचबरोबर त्यांनी असं सांगितलं की हायकोर्टाने अशा प्रकारे जेव्हा टिप्पण्या एखादा हायकोर्ट देतं त्यावेळेला गाईडलाईन्स तिथे असणं गरजेचं आहे। अशा प्रकारे जेव्हा टिप्पण्या दिल्या जातात ज्या की असंवेदनशील आहेत, त्याच्यामुळे एकूणच समाजावर त्याचा चुकीचा परिणाम होतो, पीडितेवर होतो, त्याचबरोबर तिच्या कुटुंबावर सुद्धा त्याचा चुकीचा परिणाम होतो आणि अशा प्रकारच्या टिप्पण्यांमुळेच त्या पीडितेला जो गुन्हा आहे किंवा जी तक्रार आहे ती मागे घेण्यास भाग पाडलं जातं, असं यावेळी सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। आणि ज्या हायकोर्टामध्ये ज्या न्यायमूर्तींनी हा निकाल दिलेला होता त्यांच्यावर सुद्धा संताप व्यक्त केलेला आहे। एकूणच जर आपण बघितलं तर अशा प्रकारे जेव्हा अत्याचाराच्या घटना घडतात, अत्याचाराचा प्रयत्न झाल्याच्या घटना घडतात, त्यावेळी हायकोर्ट अशा प्रकारे जेव्हा टिप्पण्या देतं त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर त्याची चर्चा होते। आणि अलाहाबाद हायकोर्टाने सुद्धा अशा प्रकारे एक निकाल दिलेला होता, ज्यामुळे आरोपींवर जो बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला होता तो मागे घेण्यात आलेला होता। आणि या सगळ्या निर्णयाची जी नाराजी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात आली आणि सुप्रीम कोर्टाने जो बलात्काराचा गुन्हा आहे तो पुन्हा एकदा त्या गुन्ह्याच्या अनुषंगानेच जी आहे ती सुनावणी पार पडेल असं म्हटलेलं आहे। तुम्हाला एकूणच हायकोर्टाच्या निर्णयावर त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने त्यानंतर जे सांगितलं त्यावर काय वाटतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।